या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भूमिती या भागातील काल आपण चौकोनाचे प्रकार, आज वर्तुळ हा घटक अभ्यासणार आहोत. त्यातील भाग 1. तर चला, वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळ कशाला म्हणायचं, वर्तुळाचे तर पहा, या ठिकाणी एक मी गोल काढलेला आहे. या ठिकाणी मी काय केलेलं आहे, एक गोल काढलेला आहे. हा काय आहे, वर्तुळ. तुम्हा सर्वांना माहिती आहे हा काय आहे, वर्तुळ आहे. तर वर्तुळाचा हा काय आहे, केंद्रबिंदू आहे. हा काय आहे, केंद्रबिंदू आहे. म्हणजे आपल्या कंपासमधला आपण जर कर्कटक कंपास जर घेतला, एका बाजूला टोक असतं आणि दुसऱ्या बाजूला पेन्सिल ही असते, ते जर या केंद्रबिंदूवर ठेवून अशा पद्धतीने जर आपण काढलं, जे का आपल्याला किती ह्याचा मापाचा वर्तुळ काढायला सांगितले, ते जर आपण त्या पद्धतीनं माप घेऊन जर काढलं तर काय होतं, हे वर्तुळ आहे. वर्तुळ तयार होतं. बरोबर आहे. मग हे केंद्रबिंदू आहे, ह्याला एक नाव देऊ आपण. ह्याला नाव काय देऊ, ओ. ह्याला नाव काय आहे, ओ. बरोबर आहे. आणि मग ह्या केंद्रबिंदूतून जाणारी एक रेषा काढू आपण. केंद्रबिंदूतून जाणारी एक रेषा काढू. या केंद्रबिंदूतून जाणारी एक रेषा ही रेषा आहे AB आणि ही रेषा आहे समजा M आणि ही रेषा आपण PQ असे आपण ह्याला नाव देऊ. या वर्तुळावरील दोन बिंदूला जोडणारी रेषा आहे. ती केंद्रबिंदूतून गेलेली जी रेषा आहे ते वर्तुळावरील ते दोन बिंदूला जोडलेली रेषा आहे. वर्तुळावरील दोन बिंदूला त्या रेषेनं काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. बरोबर आहे. तर मग या रेषेला आपण काय म्हणायचं, तर पहा, हे जे आहे वर्तुळ, ह्याला काय म्हणायचं, केंद्र. हे ओ जे बिंदू आहे हा काय आहे, या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओ काय आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू. वर्तुळाचा केंद्रबिंदू. बरोबर आहे. त्याच्यानंतर ही OM ही जी रेषा आहे, रेषा OM ही काय आहे, त्रिज्या आहे. ही वर्तुळाची त्रिज्या आहे OM, रेषा OM. आणि ही जी वर्तुळ केंद्रातून गेलेली रेषा आहे AB ही काय आहे, या वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाचा व्यास आहे. मग पहा, आता आपण ही त्रिज्या आहे, तर त्रिज्या कशाला म्हणायचं, त्रिज्या म्हणजे नेमकं काय, व्यास म्हणजे काय हे आपण पाहू. वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंतच्या अंतराला किंवा वर्तुळावर कोणत्याही एका बिंदूला जोडणाऱ्या रेषेला, हे वर्तुळावरील एक बिंदू आहे. हे बिंदू, रेषा कशी तयार होते, अनेक बिंदू मिळून एक रेषा तयार होते. बरोबर आहे.
हे अनेक बिंदू मिळून काय होते, ही रेषा तयार होते. वर्तुळावरील हा एक बिंदू आहे किंवा हा जो वर्तुळाचा गोल भाग दिसतोय हा काय आहे, वर्तुळाचा परिघ आहे. जसं आपल्याला परिमिती असते तसं वर्तुळामध्ये त्रिकोण चौकोनामध्ये आपण काय करतो, परिमिती, आयताची परिमिती, चौकोनाची परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज, चारी बाजूची बेरीज. तसं हा वर्तुळाचा परिघ आहे. परिघापर्यंतच्या अंतराला त्रिज्या असे म्हणतात. वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंतच्या अंतराला त्रिज्या असे म्हणतात. मग आता या ठिकाणी वर्तुळ केंद्र कुठं आहे, ओ. परिघापर्यंतचं अंतर कुठं आहे, इथं एक बिंदू आहे पहा, इथं एक जोडलेला आहे वर्तुळ केंद्रापासून. म्हणजे त्रिज्या या ठिकाणी तुम्हाला किती दिसत आहे, त्रिज्या OM ही एक त्रिज्या आहे. त्याच्यानंतर दुसरी त्रिज्या वर्तुळ केंद्रापासून, हे वर्तुळ केंद्रापासून इथं परिघापर्यंतच्या अंतराला इथं जोडलेला आहे का आहे, OB. त्याच्यानंतर त्रिज्या OA हे काय आहे, वर्तुळाच्या, आपल्याला या वर्तुळापुरतं आपण या ठिकाणी जे काढलेली आकृती आहे त्याच्यावरून आपण सांगत आहोत. वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात पहा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, एकाच वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात. एकाच वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात. त्यानंतर पुढचा मुद्दा, एकाच वर्तुळातील ह्या जे त्रिज्या आहेत या ठिकाणी आपण अनेक त्रिज्या काढतात. इथून इथं किती त्रिज्या तुम्ही काढू शकतात. वर्तुळातील सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. समान लांबीच्या असतात पहा. त्रिज्या OM, त्रिज्या OB, त्रिज्या OA ह्या काय आहेत, यांचं जर माप आपण मोजलं तर हे काय समान आहे. या सर्व काय आहेत, समान लांबीच्या आहेत आणि असतातच. प्रत्येक वर्तुळात तुम्ही कोणताही वर्तुळ काढा, कितीही मापाचा काढला तर त्याच्या सर्व त्रिज्या हे काय आहेत, समान लांबीच्या असतात किंवा समान मापाच्या असतात. त्रिज्या पाहिला आपण. त्यानंतर आपण जीवा पाहू. काय पाहू, जीवा. तर जीवा म्हणजे काय, जीवा म्हणजे काय, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास जीवा असे म्हणतात. जीवा असे म्हणतात. तर पहा, या ठिकाणी आपल्याला जी वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू म्हणजे काय आहे, PQ ही काय आहे, याची जीवा आहे. याची काय आहे, जीवा आहे. आणि AB ही सुद्धा काय आहे, जीवाच आहे त्याची. कारण की वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला जीवा असे म्हणतात. AB PQ ह्या काय आहेत, दोन्हीही काय आहेत, तर त्या वर्तुळाच्या जीवा आहेत. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास जीवा असे म्हणतात.
जीवा पी क्यू. एकाच वर्तुळात असंख्य जीवा असतात. कितीही जीवा आपल्याला त्या वर्तुळामध्ये काढता येतात. त्यानंतर व्यास ही सर्वात लांब जीवा असते. व्यास ही सर्वात लांब जीवा असते. व्यास ही सर्वात लांब जीवा. आता व्यास कोणता आहे हा? तर व्यास आपल्याला पुढे पाहिजे. ए बी हा का आहे? व्यास आहे. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषेस किंवा रेषाखंडास आपण काय म्हणतो? व्यास. त्या वर्तुळाचा व्यास असा म्हणतो. मग हे जीवा जे आहेत कितीही काढा तुम्ही, इथून इथं काढा, इथून इथं काढा, कितीही जीवा काढू शकता तुम्ही. एका वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात किंवा त्या वर्तुळाला असंख्य जीवा असतात, असंख्य व्यास असतात. आता तुम्ही म्हणताल असंख्य व्यास कसे? ह्या वर्तुळ केंद्रातून कितीही रेषा काढा तुम्ही, त्या काय असतात? त्या वर्तुळाचा तो व्यास असतो. त्या वर्तुळाचा तो काय असतो? व्यास असतो. त्यानंतर व्यास. व्यास वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या सर्वात मोठ्या जीवेस व्यास असे म्हणतात. वर्तुळ केंद्रातून गेलेली जी सर्वात मोठी जीवा आहे ए बी, ही कुठून गेली आहे? ह्या वर्तुळ केंद्र ओ मधून गेलेली आहे. वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे. त्याला काय म्हणतात? सर्वात मोठी जी जीवा आहे त्याला आपण काय म्हणतो? तर त्या वर्तुळ केंद्राचा तो व्यास आहे. तो काय आहे? व्यास आहे. व्यास ए बी. व्यास ए बी. एकाच वर्तुळात असंख्य व्यास असतात. एकाच वर्तुळात असंख्य व्यास असतात. त्यानंतर एकाच वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात. सर्व व्यास समान लांबीचे असतात. समान लांबीचे असतात. त्यानंतर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या जर 5 सेंटीमीटरची असेल तर व्यास किती असतो? 10 सेंटीमीटरचा असतो. किंवा त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. जर आपल्याला त्रिज्या दिलं आणि त्याच्यावरून जर व्यास काढा म्हणलं तर व्यास बरोबर त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे त्रिज्या गुणिले 2.
आणि आपल्याला जर त्रिज्या काढा म्हणलं व्यास देऊन, तर त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2, व्यास भागिले 2. त्रिज्या जर काढा म्हणलं तर व्यास भागिले 2. आलं का लक्षात? त्यानंतर पुढं आपण वर्तुळ कंस, वर्तुळखंड, परिघ याचा आपल्याला पुढं काय करायचं, अभ्यास करायचा आहे. पहा, हा वर्तुळ आहे. थोडंसं जरी काढण्यात थोडंसं हे झालं असेल तर समजून घ्या. आता आपल्याला इथं वर्तुळ कंस, वर्तुळ कंस म्हणजे काय पहा. ए बी सी आणि डी हे वर्तुळाचा केंद्रबिंदू. आता वर्तुळ कंस म्हणजे काय, तर वर्तुळ कंस कशाला म्हणायचं पहा. वर्तुळ कंस तुम्हाला मी आता इथे नाव दिल्याच्या नंतर लक्षात येईल. वर्तुळ कंस ए बी सी, ए बी सी हा काय आहे, वर्तुळ कंस आहे. हे ए बी आणि सी हा एवढाच भाग तयार झाला, बरोबर आहे. हा काय आहे, वर्तुळ कंस आहे. आपण याला गणिताच्या भाषेमध्ये गोल कंस असं म्हणतो, गोल कंस. त्याच्यानंतर हे असा जो कंस असतो चौकोनी कंस, म्हणजे हा काय आहे, वर्तुळ कंस आहे. मग या वर्तुळ कंसाचे 2 प्रकार पडतात. कोणता, लघु कंस आणि विशाल कंस. हा काय आहे, ए बी सी हा लघु कंस आहे, अर्ध्यापेक्षा काय आहे, हा लहान आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर वर्तुळ कंस आपण जर हा घेतलो, कोणता, ए डी सी. पहा इकडून या ए पासून डी पर्यंत आलो, डी पासून सी पर्यंत आलो. हा काय आहे, तर हा विशाल कंस आहे. विशाल कंस हा कसा झाला पहा, हा असा झाला. हा काय झाला, विशाल कंस झाला. किंवा हे इथून घेतलं आणि इथं आलं, हा विशाल कंस झाला. हा काय झाला, विशाल कंस. याला काय म्हणायचं, विशाल कंस म्हणायचं. म्हणजे वर्तुळावरील कोणत्याही 3 बिंदूपासून तयार होणाऱ्या 3 बिंदू आपण जर जोडलो किंवा 2 बिंदू जर जोडलो तर तो काय होतो, वर्तुळ कंस तयार होतो. त्यानंतर वर्तुळखंड, वर्तुळखंड. वर्तुळखंड म्हणजे कशाला म्हणायचं, जीवेमुळे होणाऱ्या वर्तुळाच्या जीवेमुळे होणाऱ्या वर्तुळाच्या भागांना वर्तुळखंड असे म्हणतात. वर्तुळखंड असे म्हणतात. आता पहा, आपण इथे एक वर्तुळाची आकृती काढू, मग तुमच्या लक्षात येईल. ही वर्तुळाची आकृती आहे, ही वर्तुळ आहे समजा, आणि याचा केंद्रबिंदू हा आहे.
हा काय आहे, याचा केंद्रबिंदू आहे. मग एक जीवा आहे, कशी आहे जीवा ही जीवा आहे याची, बरोबर आहे. आणि मग ही ए बी आणि सी ही काय आहे, एक जीवा आहे. आणि मग एक जीवेमुळे व्याख्या काय म्हणते, जीवेमुळे होणाऱ्या वर्तुळाच्या भागांना वर्तुळखंड असे म्हणतात. आता जीवेमुळे काय झाला, हा इकडला भाग वेगळा झाला आणि इकडला भाग वेगळा झाला, बरोबर आहे. हा जीवेमुळे इकडला भाग वेगळा झाला, जो काही रेषा मारलेला आहे तो काय आहे, वर्तुळखंड आहे. तो काय आहे, वर्तुळखंड आहे. या जीवेमुळे काय झाले, याचे दोन भाग झाले. पहा, याचे काय झाले, दोन भाग झाले. आपलं एक नाव देऊ डी. पहा, वर्तुळखंड ए बी सी. जसं वर्तुळ कंस लघु कंस आणि मोठा विशाल कंस होता, तसं ए बी सी हा काय आहे, वर्तुळखंड लघु वर्तुळखंड आहे. लघु वर्तुळखंड आहे. हा काय आहे, लघु वर्तुळखंड आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो वर्तुळखंड आहे, ए डी सी हा काय आहे, विशाल वर्तुळखंड आहे. विशाल वर्तुळखंड आहे. हा काय आहे, विशाल वर्तुळखंड आहे. आलं का लक्षात? हा आहे विशाल वर्तुळखंड. हा आपण जे हे इकडला जो भाग दर्शवलेला आहे ना, ह्या निळ्या भागाने, जो आपण निळ्या पेनने, किंवा हा जो निळा आहे, हा काय आहे, विशाल वर्तुळखंड आहे. आणि हा जो काळा आहे, हा काय आहे, लघु विशाल वर्तुळखंड आहे. लघु वर्तुळखंड आहे हा ए बी सी. आणि ए डी सी हा विशाल वर्तुळखंड आहे. म्हणजे याचा एवढा भाग, समजा आपण एवढा भाग जर लपवला तर हा काय आहे, वर्तुळखंड तयार होईल. इकडला जर एवढा भाग लपवला तर हा काय आहे, लघु वर्तुळखंड आहे. आलं लक्षात? तर पहा, परिघ आणि व्यास यांचे गुणोत्तर. परिघ आणि व्यास यांचे गुणोत्तर. काय गुणोत्तर असते? ज्यावेळी परिघ 22 असतो, त्यावेळी व्यास 7 असतो. 7. ज्यावेळी परिघ 22 असतो त्यावेळी व्यास किती असतो? 7 असतो. म्हणजे ह्याचं गुणोत्तर काय होईल? हा परिघ आणि व्यास यांचं जर गुणोत्तर आपण पाहिलं तर 22:7 असं होईल. 22:7 हे गुणोत्तर होईल. परिघ आणि व्यास याचं गुणोत्तर काय होईल? 22:7. या अशा पद्धतीने त्याचं गुणोत्तर होईल. आता आपल्याला या वर्तुळावरचे जे प्रश्न अभ्यासायचे आहेत, त्यावेळेस आपल्याला काय आहे, त्या ठिकाणी सूत्र आहेत. काय सूत्र आहेत त्याचे आपल्याला काही सूत्र आहेत. काय सूत्र आहेत? पहा, सूत्र काय त्याचे, आपल्याला जर परिघ काढा म्हणलं, वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr 2πr. या ठिकाणी r म्हणजे काय आहे? r ही त्रिज्या आहे. मग ह्याला 2 गुणिले हे पाय, ह्याला काय म्हणायचं? पाय म्हणायचं.
2 गुणिले पाय गुणिले त्रिज्या. त्रिज्या म्हणजे रेडियस. आर म्हणजे काय? रेडियस. म्हणून त्याला इंग्रजीमध्ये त्रिज्येला रेडियस असे म्हणतात, म्हणून त्याला आर आपण शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे, 2πr. बरोबर आहे. आणि वर्तुळाचा व्यास बरोबर 2r. आर म्हणजे त्रिज्या, म्हणजे 2 गुणिले त्रिज्या. व्यास जर काढायचा असेल तर 2 गुणिले त्रिज्या. त्रिज्या दिलेला आहे, व्यास काढा म्हणलं तर त्याच्यावर आपल्याला त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो आणि व्यासाच्या निमपट त्रिज्या असते. त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ. परिघ म्हणजे थोडक्यात आपण परिमिती त्रिकोणाची काढतो किंवा चौकोनाची परिमिती काढतो. आपल्याला शिकायचं आणखी पुढं. हे आपल्याला झालेलं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग, म्हणजे पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग. त्रिज्या कंसाचा वर्ग. त्रिज्या कंसाचा वर्ग 2πr. मग आता या ठिकाणी आपल्याला पाय म्हणजे काय, तर आपण जे वर पाहिलेलं आहे परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर. तर पाय म्हणजे काय? परिघ आणि व्यास यांच्या गुणोत्तराला पाय असे म्हणतात. पाय म्हणजे इकडं थोडं असं हे झुकलेले, इकडं थोडं झुकलेले, हे काय आहे? पाय आहे. यांच्या गुणोत्तराला पाय असे म्हणतात. मग आता आपल्याला पायची किंमत सूत्रामध्ये काय ठेवावी लागते, तर पायची किंमत आपल्याला सूत्रामध्ये काय ठेवावी लागते, तर हे पाय बरोबर 22/7. पाय बरोबर 22/7. बरोबर आहे. पाय बरोबर 22/7 किंवा 3.14 किंवा 3.14 किंवा 3.14. मग आता 3.14 कसं आलं हो गुरुजी, तर असं आलं ते 3.14. या 22ला 7 भाग घाला. 7 × 7, 7 × 3 = 21. 3चा भाग बसला. 3चा भाग बसला. मग किती उरला? 1 उरला. 22 मधून 21 गेले, 1 उरला. दशांश दिला. 10 झाले ते. मग 10ला 7 भाग घाला. 7 × 1 = 7. 10 मधून 7 गेले, किती उरले? 3 उरले. दशांश दिल्यामुळे तिथे 30 झाले. मग 7 × 4 = 28. 2 अंकापर्यंत 3.14. या पायची किंमत काय? अशा पद्धतीनं 3.14 किंवा 22/7 अपूर्णांकामध्ये जर घेतली तर 22/7. आणि त्याचं जर आपण दशांशामध्ये हे करून संक्षिप्त रूप काढलं तर आपल्याला 3.14 आलं का लक्षात? चला, का आहे पहा. एका वर्तुळाचा
व्यास 12 सेमी म्हणजे सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी जीवेची लांबी किती पहा काय म्हणतंय, एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचा व्यास दिलाय, त्या वर्तुळाचा काय दिलेला आहे, व्यास दिलेला आहे. पहा आपण इथे एक वर्तुळ काढू. हे आपण इथे एक वर्तुळ काढले, आपण इथे काय केलं, एक वर्तुळ काढले. मग हे त्याचं काय आहे, वर्तुळ केंद्र आहे, वर्तुळ केंद्र आहे. आणि व्यास, वर्तुळाचा व्यास म्हणजे या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो, वर्तुळाचा व्यास असं म्हणतो. वर्तुळ केंद्रातून जाणारी ही रेषा आहे, वर्तुळ केंद्रातून ही रेषा गेलेली आहे, समजा की त्याचा काय आहे, व्यास आहे. बरोबर आहे. मग आपल्याला काय म्हणतंय, ह्याची लांबी किती आहे, समजा ह्याला आपण AB नाव दिलं आणि ह्याला O दिलं. मग AB बरोबर किती आहे, 12 सेंटीमीटर आहे. AB बरोबर 12 सेंटीमीटर आहे. आलं का लक्षात. तर आपल्याला काय म्हणते त्यानं, तर सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती. आता ह्याची जीवा, तर जीवा कोणती आहे, तर आपण पाहिलेला आहे वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. वर्तुळाला असंख्य जीवा काढता येतात, तर सर्वात मोठी जीवा म्हणलं तर ते काय असते, त्याचा जो व्यासाची लांबी आहे ते सर्वात मोठी जीवा आहे. म्हणून वर्तुळाचा व्यास बरोबर, किंवा व्यासाची लांबी बरोबर, थोडं पुढे जागा नाही, खालच्या बाजूला लिहितो, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी, सर्वात मोठ्या जीवेची लांबी. आपल्याला या ठिकाणी वर्तुळाचा व्यास दिले, किती दिले, 12 सेंटीमीटर. मग वर्तुळाचा जो काही व्यास असेल किती, 12 सेंटीमीटर, तोच काय असेल, वर्तुळाच्या सर्वात मोठी जीवा असेल. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी बरोबर 12 सेंटीमीटर. आलं का लक्षात. आणि मग यावरून आपल्याला आणखी दुसरं हे करता येतं की वर्तुळाची त्रिज्या किती आहे. आता वर्तुळाची त्रिज्या किती आहे, वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी, वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती येईल, कोण सांगतंय, गवई. छान. तर पहा आपण पाहिलेलं आहे वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. काय पाहिलेलं आहे, व्यास भागिले 2.
वर्तुळाचा व्यास किती दिलाय 12, 12/2, 12/2 बे एक बे बेसकम 12 म्हणजे 6 सेंटीमीटर काय आहे त्याचा त्रिज्या आहे. म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर 6 सेंटीमीटर, बरोबर 6 सेंटीमीटर. त्रिज्या ओ बी आणि ओ ई हे काय आहेत, ही 6 आणि ही 6, एकूण किती झाली 12. आलं का लक्षात? आलं का लक्षात? तर आपल्याला आता याच्यावरून पहा, आपल्याला इथं व्यास दिलाय तर आपण ह्याच्यावरूनच वर्तुळाचा परिघ आपल्याला तर उद्या पाहायचे आहे, पण वर्तुळाचा परिघ बरोबर काय सूत्र आहे 2πr, 2πr. मग हे 2 गुणिले पायची किंमत किती 3.14 घ्या, गुणिले त्रिज्या किती आहे 6. आता 6चा आणि 2चा गुणाकार करा, 6 दुनी 12 गुणिले 3.14. मग 12 चोक 48 ला 8 हातचे आले 4, 12 1 12 आणि 4 16 6 हातच्याला 1, 12 त्रिक 36 आणि 1 37, 2 अंक सोडून दशांश द्या, 37.68 सेंटीमीटर जे त्रिज्येचं किंवा व्यासाच्या लांबीचं एकक असेल तेच काय होतं वर्तुळाच्या परिघाचं एकक असतं. मग वरील वर्तुळाचा परिघ किती आला? आता इथं मी दशांशात 3.14 का घेतले त्याचं कारण सांगतो तुम्हाला, पहा, कारण की आपल्याला हे प्रत्येक प्रश्नामध्ये उपयोगाला येणारं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की जर ही त्रिज्या 7च्या पटीत असती तर आपण 22/7, समजा आपण इथं काय करू, समजा त्रिज्या बरोबर 14 सेंटीमीटर असं जर घेतलो तर काय होतं, परिघ किंवा क्षेत्रफळ काढत असताना आपण हे सूत्र काय आहे परिघाचं 2πr, 2 गुणिले 22/7, त्रिज्या किती आहे 14. मग हे 22/7 घेतल्यामुळं काय होतं, या 14ला भाग जातो, छेदामध्ये जे 7 येणार आहे त्याचा भाग जातो. मग 7 1 7, 7 दुनी 14 म्हणजे काय आलं, बेदुनी 4 म्हणजे 22 चोक 88 सेंटीमीटर, हे असं आलं असतं. आलं का लक्षात तुमच्या? जर 7च्या पटीत त्रिज्या असेल तर 22/7 घ्यायचं. 22/7 कधी घ्यायचं, पायची किंमत जर त्रिज्या 7च्या पटीत, सोपं जाण्यासाठी आपल्याला हे काही नियम नाही, 7 जर आपल्याला भागाकार करायला सोपं जातं, हे तुम्हाला मी ट्रिक सांगतोय. 22च्या पटीत हे सॉरी पायची किंमत 22/7 कधी घ्यायची, जर त्रिज्या 7च्या पटीत असेल तर घ्यायची, बरोबर आहे. आणि त्रिज्या 7च्या पटीत नसेल तर काय करायचं, तर 3.14 घ्यायचं, 3.14 घ्यायचं पायची किंमत. आता आपल्याला त्रिज्या 6 सेंटीमीटर होती, आपण जर समजा परिघ बरोबर 2πr असं जर घेतलं, 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे 6. आता या 7नं भाग घालायला लागला असतं, 6ला तर गेलं नसता, 22ला भाग घालायला लागला असतं. 22ला जर भाग घातला आपण तर काय होतं, परत 3.14 येतं आणि मग 6 दुनी 12 हे पहा, हे 7नं जर भाग घातलं तर 7 त्रिक 21, 1 उरला 10 झाले, 7 1 7, 3 उरले 7 चोक 28 म्हणजे 2 गुणिले 3.14 गुणिले 6 म्हणजे एक स्टेप इथं वाढली भागाकाराची. त्याच्याऐवजीच आपण तिथं 3.14 घेतलं होतं. मग 3.14 गुणिले 12, 37.68, 37.68. आलं का लक्षात? आता आपल्याला त्रिज्येची किंमत माहिती आहे 6. इथं आपण काय करू, वर्तुळाचे क्षेत्रफळ पहा,
आपल्याला क्षेत्रफळ आणि परिघा वर्तुळाचा जो काही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये प्रश्न येणार आहेत परीक्षेमध्ये, ते आपल्या वर्गासाठी किंवा नवोदय सैनिकी स्कूलसाठी काय आहे, तर ही जी मी तुम्हाला शिकवली वर्तुळ कंस म्हणजे काय, वर्तुळखंड म्हणजे काय, एवढंच विचारलं जातं. एखादी आकृती दिली जाते, ह्याच्यातलं वर्तुळ कंस कोणता, वर्तुळखंड कोणता, लघु कंस आहे का विशाल कंस आहे का, लघु वर्तुळखंड आहे का विशाल वर्तुळखंड आहे, आणि त्यानंतर परिघ काढा. त्रिज्या किंवा व्यास दिलेली असते, त्यावरून आपल्याला परिघ काढा म्हणलेलं असतं किंवा क्षेत्रफळ काढा म्हणलं असतं. क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे, पाय गुणिले आरचा वर्ग. पायची किंमत किती आहे, आता आर त्रिज्या कशात आहे, 7च्या पटीत आहे का, नाही, 6 आहे. हे 3.14 गुणिले ह्या 6चा वर्ग, मग 3.14 गुणिले 6चा वर्ग किती आहे, 36 आहे. 6चा वर्ग किती आहे, 36 आहे. मग 36 गुणिले 3.14 म्हणजे इथं काय येणार, 113.04 113.04. मग त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, चौरस सेंटीमीटर. कोणत्याही क्षेत्रफळाचं आपण सूत्र नाही, एकक काय आहे, चौरस आहे. जसं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला आपण वापरतो, चौकोनाच्या क्षेत्रफळाला वापरतो, तसं वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आलं, 113.04 चौरस सेमी. तर आपल्याला उद्याच्या भागामध्ये यावरील काय करायचं आहे, वर्तुळावर कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावयाचं आहे. आलं का लक्षात. तर चला, 1-2 भाग आपले वर्तुळावर होतील आणखी. हा पहिला भाग आहे. यामध्ये वर्तुळ म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, पाय म्हणजे काय, पायची किंमत, वर्तुळखंड, वर्तुळ कंस, या सर्व गोष्टी आपण, जीवा म्हणजे काय, व्यास, त्रिज्या, जीवा, परिघ, क्षेत्रफळ, त्याची सूत्रे, वर्तुळ कंस, वर्तुळखंड, पायची किंमत पाहिलेली आहे. अपूर्णांकामध्ये 22/7 आणि दशांशामध्ये 3.14 बरोबर आहे. तर चला, या ठिकाणी आपण थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.